आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आई 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 हा बोल. काय बाबा रे? कुठे आहेत? बाबा तर बाहेर गेले. मला सांगून तर जात नाहीत. पण तू इतका रागावलेला का दिसतोयस? आई, घरात आधीच रामायण घडतंय, त्यात आणखी भर का घालताय तुम्ही? कोणाबद्दल बोलतोयस तू? संजनाबद्दल. आणि तिलाही आमच्या लग्नाची खोटी स्वप्न का दाखवली जात आहेत? हो, हा हा निर्णय तुझ्या बाबांनी घेतलाय. पण मी तर तू काहीच नाही करू शकत, हेच म्हणायचं ना? आई, हे माझं आयुष्य आहे, यावर माझा काही हक्क आहे की नाही? मग मला विचारावंसं का नाही वाटलं? मला कळतंय बाळा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण तुझ्या वडिलांनी वचन दिलं होतं. आता हे कोणतं वचन आहे? संजनाच्या वडिलांना त्यांनी लहानपणीच हे वचन दिलं होतं की तुमचं लग्न लावतील. म्हणून वचनाचा बळी मी बनू? आई, हे मुळीच शक्य नाही. पण यात चुकीचं काय आहे सांग? तुला लग्न तर करायचंच आहे ना? आणि संजना चांगली साधीभोळी मुलगी आहे. आई, निदान तू तरी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी संजनाशी कधीच लग्न करू शकत नाही. पण त्यात गैर काय आहे? आई, लग्नाव्यतिरिक्त करण्यासारखी भरपूर कामं असतात आणि ती लग्नापेक्षा मोठी असतात. अशा कामांना माझ्या आयुष्यातलं ध्येय बनवलं आहे मी. ठीक आहे, आता तूच सांग, काय उत्तर देऊ मी तुझ्या बाबांना? हे तूच ठरव आई. पण मी हे लग्न नाही करू शकत बस. तुम्हा दोघांमुळे इकडे आड आणि तिकडे वीर अशी नेहमीच अवस्था होते माझी. एकीकडे तू आणि तुझ्या आयुष्यातली तुझी ध्येय, आणि दुसरीकडे तुझे बाबा आणि त्यांनी दिलेली वचनं. मी बाजू तरी कोणाची घेऊ काही समजत नाही मला. हॅलो, मी मजेत आहे. तू बोल. तुझी बहीण अनिता? ही तर आनंदाची गोष्ट आहे की ती माझ्या गावात SDMच्या पदावर आहे. नाही नाही, मी तिला आजच भेटतो. यू डोंट वरी. चल बाय. आई, मी येतो. मॅडम, बाहेर कोणीतरी मिस्टर विजय आले आहेत. ते तुम्हाला भेटायचं म्हणतात. प्लीज त्यांना आत पाठवा. बरं. हाय अनिता. हाय, हाऊ आर यू? आय एम व्हेरी गुड. हाऊ आर यू? व्हेरी गुड. राहुल दादाशी बोलणं झालं माझं. तो तुझं खूप कौतुक करत होता आणि खूप भरभरून बोलत होता तुझ्याबद्दल. आम्ही दोघे IITच्या एकाच बॅचला होतो. आय एम सो सॉरी. प्लीज टेक अ सीट. थँक्यू. सो राहुल आणि मी एकाच हॉस्टेलमध्ये राहत होतो, रूममेट. आम्हा दोघांचे विषय वेगळे होते तरी सुद्धा. राहुल दादा वॉज इन कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मी सिव्हिल इंजिनिअरिंग. 4 वर्ष एकत्र एकाच रूम मध्ये घालवली आम्ही. माझी प्रत्येक गुपित त्याला माहित होती आणि त्याचंही प्रत्येक गुपित मी मनात दडवून ठेवलं होतं. आय नो. हॉस्टेल लाईफ एक वेगळंच लाईफ असतं ना. आणि ते जर बॉईज हॉस्टेल असेल तर सोनेरी दिवस होते ते अनिता. वी आर ऑल मिस इट. बरं, मला एक गोष्ट सांग, तुला इथे कसं वाटतंय?
तसं तर आज SDM माझी ही दुसरी पोस्टिंग आहे, पण कधी कधी मला खूप वाईट वाटतं. इथल्या ग्रामपंचायतीची अवस्था खूपच वाईट आहे. आणि भ्रष्टाचार तर वणव्यासारखा पसरला इथे. हे मला माहिती आहे. आज जर अशा ग्रामपंचायती सुधारावायच्या असतील ना, तर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. व्हेरी ट्रू. इनफॅक्ट ती धरमपूरच्या नवीन सरपंचपदी नेमणूक झाली होती ती मालती देवी, त्यांची हत्या केली गेली. बट थँक्स टू यू, तुझ्या मदतीमुळे विकी सारखा गुन्हेगार पकडला गेला. तो इथल्या माजी सरपंचांचा मुलगा आहे. काय नाव बरं त्यांचं? हां, शंकर सिंग. अनिता, ऍक्च्युली विकी माझा मोठा भाऊ आहे आणि शंकर सिंग माझे वडील. ओह, आय सी. आता मला समजलं. म्हणजे तू याच संदर्भात माझ्याशी बोलायला आलायस. पण मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छिते मिस्टर विजय. माझ्यासाठी माझं काम आणि माझी तत्व सगळ्यात महत्वाची आहेत. त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध आणि ओळख आड येऊ देत नाही. जे चूक आहे ते चूकच असतं. अनिता, तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणाने आपलं काम करा. मी आपल्या मैत्रीचा कोणताच गैरफायदा नाही घेणार. आणि विकी दादाला तर मीच अटक करून दिलंय. आता या व्यतिरिक्त काय पुरावा देऊ मी तुम्हाला? आय एम सॉरी विजय. तू समजू शकतोस की कधी कधी मनात अशा प्रकारचे विचार येत राहतात ना, तेव्हा माझ्या मनात कधीच असे विचार येणार नाहीत. मी वचन देतो. निघतो आता मी. बाय. Bye. नाईस मीटिंग यू. सेम हिअर. टेक केअर. Yeah. बाय. अरे बाप रे, हा तर SDM पर्यंत पोहोचला. आता काही ना काहीतरी गडबड ही नक्कीच होणार आहे. आणि जे होणार आहे ते महाभयंकर होणार आहे. बघ किती खुलतोय तुझ्यावर हा रंग. जर आईचा मारेकरी पकडला गेला नसता ना चंदा, तर पांढरा रंग कधीच उतरवला नसता. आग लागो त्या पांढऱ्या रंगाला. खरंच देव असे दिवस कुणालाही दाखवू नये. पण चांगलं झालं तुझं पण पूर्ण झाला. तुला कुणाची नजर ना लागू. झाली तुझी इच्छा पूर्ण? हो. खरं तर मला अजून एका विषयावर बोलायचंय. सांग. तू सांगितल्याशिवाय राहणार थोडीच आहेस. हो, तुझ्या आयुष्यात अजून एक रंग भरणं बाकी आहे. आता तो कुठला रंग आहे तेही सांगून टाक. प्रेमाचा रंग. काय? तुला माहिती नाही, कोणीतरी तुला चोरून बघत असतं. मनातल्या मनात तुझ्यावर प्रेम करतं. काय वायफळ गोष्टी बोलत असतेस? खरंच सांगते मी. तुला माहिती नाही, विजयदादांचा तुझ्यावर किती जीव आहे ते. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस चंदा. मला विजयच काय त्याच्या घराण्यातील कोणत्याच व्यक्तीशी काहीच घेणं देणं नाहीये, समजलं? आता हे प्रेमासारख्या गोष्टीत घराणं बिरणं कुठून आणलंस तू? गप्प बस चंदा. ज्यांच्या रक्तातच कारस्थान असतं ना, ते प्रेमाच्या योग्य नसतात. ही गोष्ट खरी आहे की आईच्या मारेकऱ्यांना पकडून देऊन त्यांनी माझ्यावर उपकार केलेत. म्हणूनच मी त्याचा तिरस्कार करत नाही. हे बघ भारती, असा तिरस्कार करून कसं चालेल? जे मला जाणवलं ते मी बोलले. नंतर तुझ्यावर पश्चाताप करायची वेळ येऊ नये.
काय झालं दादा? अशा एरझऱ्या का घालताय? शंकरसिंगचे शब्द आठवत राहत आहेत. ते असं का बोलले की मालतीच्या हत्येमागे दुसऱ्या कोणाचा तरी हात आहे? सांग ना. हाच विचार डोक्यात घोळत राहतोय माझ्या. दादा, ह्यात एवढा विचार करण्यासारखं काय? आणि कशामुळे तुम्ही एवढ्या काळजीत आहात? अरे, ते नाही का म्हणाले की मालतीच्या हत्येमागे कोणा दुसऱ्याचाच हात आहे? तूच सांग बाबूलाल, अजून कोण शत्रू आहे आपल्या गावामध्ये? दादा, त्यांच्या व्यतिरिक्त आपला कोणीही शत्रू नाहीये. आणि ते नुसते आपलेच शत्रू नाहीयेत, तर अख्ख्या गावाचे शत्रू आहेत. आणि हा खून विकीनेच केलाय. पण विकीला तर ते निर्दोष म्हणतायत. आपली द्राक्ष आंबट आहेत असं कोणी म्हणतं का? एकतर बापाने केलंय किंवा मुलाने केलंय, पण वहिनींच्या खुनामागे ह्या दोघांचाच हात आहे. मग ही जी सहानुभूती दाखवतायत, अहो दादा, कसली सहानुभूती? ही सगळी नाटकं आहेत. दाखवायचे दात असतात ना, तेच आहेत हे. चौकशी होणार हे समजल्यापासून जरा हादरलेत ते. दादा, ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. दादा, हे जसे दिसतात ना तसे मुळीच नाहीयेत. ह्यांच्यावर विश्वास ठेवला तर फसगत होईल आपली. हे जेवढे भोळे दिसतात ना तेवढेच खालच्या पातळीचे आहेत. नमस्कार मंत्री साहेब. काय काम काढलेत बीडीओ साहेब? बसा बसा. आजकाल भर दुपारी सुद्धा तुमचं माझ्या घरी येणं होऊ लागलंय. काय करू मंत्री साहेब, आजकाल वेगळेच वारे वाहत आहेत. साधं पान जरी हल्लं ना तरी असं वाटतं की मोठं वादळ येणार आहे म्हणून. प्रवाह उलट्या दिशेने वाहतोय मंत्री साहेब. आणि प्रवाहाची दिशा आपल्या दिशेने वळवणं मला चांगलंच जमतं. प्रवाहाची दिशा बदला मंत्री साहेब, कारण नदीला पूर येणार आहे. विजय तिथे गेला होता. कुठे गेला होता आमचा सत्यवादी हरिश्चंद्र? एसडीएम कडे. मला तर ही भीती वाटतेय की त्या विजयने परत एखादा खुलासा करायला नको, नाहीतर सगळेच्या सगळे अडकू आपण ह्यात. अहो, कशाला घाबरवताय मला? घाबरवत नाहीये मंत्री साहेब, सावध करतोय. अहो, माझं काय, मी तर उंदीर आहे, उडी मारून पळून जाईन. पण तुम्ही तुमचं जहाज बुडू देऊ नका, म्हणजे मिळवलं. वहिनी, 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 उठा ना. अगं काय करतेस? अगं सोड. वहिनी, का असा चेहरा पाडून बसलात तुम्ही? आता हे रडणं थांबवून मला आपली जाऊ बनवण्याची तयारी सुरू करा. हे बघ सध्या मी खूप वैतागलेली आहे. तू तुझी निरर्थक बडबड बंद कर. मी बोलते ते तुम्हाला निरर्थक वाटतंय वहिनी? अगं निरर्थक नाही तर आणखीन काय? घरातला थोरला मुलगा तुरुंगात आहे आणि तुला लग्नाची पडलीये. वहिनी, ही घाई मी एकटी करत नाहीये. अंकल आंटी सुद्धा हीच चर्चा करतायत. आता माझं लग्न विजयशी होणार. मी इतकी खुश आहे म्हणून सांगू. मला असं वाटतं की माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. आय एम सो हॅपी. ह्या घरातल्या लोकांची स्वप्न सहजासहजी पूर्ण होत नाहीत. माझी तर अजूनही झाली नाहीयेत आणि त्यातून अजून हे संकट. वहिनी, मी तुमच्यासारखी नाहीये. दिवसभर घर काम करून मला माझ्या स्वप्नांचा बळी नाही द्यायचाय. माझ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील, बघालच तुम्ही. मी तर लहानपणापासूनच हे स्वप्न पाहते. देव करो आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत. ऐक, आता तू इथून जा आणि मला जरा एकटीला राहू दे. हा? अरे, एक मिनिट, अशी कशी जाऊ? मला तुमच्याशी खूप बोलायचंय माझ्या लग्नाबद्दल. माहितीये, लग्नानंतर मी हनीमूनसाठी सिमल्याला जाणार आहे. वहिनी, तुम्ही कुठे गेला होतात हनीमूनला? अगं मला हेही माहित नाही की हे हनीमून असतं तरी काय. तुम्ही हनीमूनला नाही गेलात? मला एक सांग, तू नेहमीच अशी निरर्थक बडबड करत असतेस का? एकतर माझा नवरा तुरुंगात आहे आणि माझी मनस्थिती समजून न घेता तू अशी निरर्थक बडबड करत सुटलीयस. तुम्ही दुखी आहात म्हणून जगाने सुतक पाळायचं? तुमच्यामुळे मी माझ्या स्वप्नांची आहुती देऊ?
आहुती नको देऊस, पण अशी गळा ताणून ओरडूही नकोस, जेणेकरून दुसऱ्याचं डोकं दुखायला लागेल. ओ, आत्ता कळलं मला. जळता तुम्ही माझ्यावर. जळते? अजून तर तू माझी जाऊ देखील झाली नाहीयेस आणि आत्तापासूनच ह्या जळण्या बिळण्याच्या गोष्टी. जरा तरी लाज बाळग. लाज मला नाही, तुम्हाला वाटली पाहिजे, तुमच्या नवऱ्याच्या कुकर्मांची. अरे दिवसाही दारं खिडक्या लावून बसलात, काय झालंय काही कळत नाहीये. संपूर्ण घरात अंधार पसरलाय. बंद कर आधी ती खिडकी. अहो दादा, ती खिडकी बंद कर ना. दादा तुम्ही इथे अंधारात काय करताय? उजेडात जीव घाबरतो माझा. दादा तुम्ही असं का बोलताय? आता अंधारच माझा सखा सोबतीये. दादा खरं तेच बोलतोय बाबूलाल. असं बोलू नका दादा, असं काही नाहीये. मला तिच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात अंधारच अंधार पसरलाय. या निष्ठुर जगाने मला कायमचा अंधारात दादा असं लोटलंय. काही नाहीये, तुम्ही शांत व्हा आधी. बाहेर चला, चला चला बाहेर चला, मोकळ्या हवेत जाऊया. अरे सरपंच साहेब, तुम्ही इथे? मला बोलवायचं होतं. हे तर असंच झालं जणू काही गरीब सुदामाच्या घरी स्वतः श्रीकृष्ण आले. शब्दांचे खेळ खेळू नका. मी तुमचं कोणतंही लक्षवेधी भाषण ऐकायला नाही आलोय किंवा निवडणूक सभेला हजेरी लावायलाही नाही आलो इथे. अहो तुम्ही तर उगीच रागावताय माझ्यावर. मी तर तुमची मदत करू इच्छितो ना. मदत कधी करणार आहात तुम्ही मदत? जेव्हा सोन्याची लंका जळून राख होईल तेव्हा ती राख गोळा करायला येणार आहात? असं का बोलता तुम्ही? हे पहा, मी तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. हे बघा राज मराठे, आम्ही तर धड इकडचेही राहिलो नाही आणि ना धड तिकडचे. सरपंच साहेब, तुम्ही सरपंच पदाची काळजी करू नका. ती खुर्ची तुमच्याकडेच येईल. सरपंच पदाचा सोस मला नाहीये, पण माझं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दोघे भाऊ आपापसात असे भांडतायत की जणू कौरव पांडव आहेत. माझी गत तर धृतराष्ट्रासारखी झाली. बोला, तुम्ही विक्कीचे असे का म्हणून वागलात? तुमचा गैरसमज झालाय सरपंच साहेब. हे विक्कीच्या आतताईपणामुळे झालंय. तुम्ही इथे असता तर असं झालं नसतं. आमच्या गैरहजर असण्याचाच तर फायदा उठवलात तुम्ही. तुमचा परत गैरसमज होतोय. अहो आपल्या विरोधकांना हेच तर हवंय की आपल्या दोघांचं भांडण व्हावं आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा. मी विरोधकांबद्दल नाही, मी माझं घर आणि माझ्या राजकीय प्रतिमेबद्दल बोलायला आलोय. काहीही करून या प्रकरणाचा छडा लावा, नाहीतर हे खूप मोठ्या बदनामीचं कारण ठरेल ही समस्या. ठीक आहे सरपंच साहेब, मी एक प्रेस कॉन्फरन्स बोलवतो ज्यात सगळ्यांना सत्य सांगून तुमच्यावर लागलेला डाग पुसता येईल. त्यामुळे तुमचा मानही वाढेल आणि राजकीय प्रतिमाही उजळेल. हो, हे योग्य होईल. बोलवा प्रेस कॉन्फरन्स, आम्ही बोलू. आता शांती